आजकाल रिलेशनशिपमध्ये जाणं आणि ब्रेकअप्स होणं याचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे आणि एकमेकांना ग्रँटेड घेणं इतकं वाढलेलं आहे की बरेच लोक आता एक पास्ट ट्रॉमा घेऊन चाललेले आहेत. बऱ्याच लोकांच्या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये इतकं काहीतरी वाईट होऊन गेले, इव्हन लग्न झाल्यानंतर पण डिवोर्स झालेले आहेत. सो मला इतकंच सांगायचंय की जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पास्टमध्ये चांगलं ट्रीट केलेलं नाहीये, पास्टमध्ये व्यवस्थित प्रेम केलेलं नाहीये, याचा अर्थ प्रत्येक येणारी व्यक्ती ही तशीच असेल असं नसतं. तुम्ही तेवढे तुमची व्हॅल्यू आहे, तेवढी तुमची किंमत आहे की तुम्ही प्रेम तुमच्यावर कोणीतरी करावं, तुम्हाला कोणीतरी असं फील करून द्यावं की यू आर वॉन्टेड, तुम्ही हवेहवेसे आहात. हे फार गरजेचं आहे आणि हे तुम्ही डिझर्व करता. त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पास्टवरून जज करू नका. तुम्ही ओपन राहात की यार चलो इसको भी मौका दे के देखते. हां, मात्र पास्ट करून शिका. पास्टमध्ये ज्या चुका केल्या त्या रिपीट करू नका. किंवा पास्ट मध्ये असं होतं ना की तो तसा वागायचा, हाही तसाच वागतोय किंवा हीही तशीच वागते, असं नसतं. कम्युनिकेशन ठेवा आणि पास्टवरून फ्युचरला जज करू नका.